तर लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, कारण आता लाडक्या बहिणींना दरवर्षी KYC अपडेट पूर्ण करावी लागणार आहे। त्यानंतरच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण अनेकांना KYC पूर्ण कशी करायची याची माहिती नाही आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओतून आपण लाडक्या बहीण योजनेची KYC नेमकं कशी पूर्ण करायची याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। तर लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर समोरच तुम्हाला KYC पूर्ण करा असा ऑप्शन आला असेल, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर समोर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा। आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे भरा। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा भरून पुन्हा सबमिट करा। पुन्हा तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथे भरा। OTP टाकल्यानंतर तुमचे KYC याआधी पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल। जर तुमची KYC पूर्ण झाली असेल तर तुम्हाला होय असा मेसेज येईल। जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला नाही म्हणून ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा एक संदेश येईल। त्यानंतर लाभार्थ्यांना इथे स्वतःचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर OTP आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचा आहे। यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा, खालील बाबी प्रमाणित आणि डिक्लेरेशन कराव्यात। तर अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC घरबसल्या देखील मोबाईलवरती करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।